नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीचा दर हा बागायती असताना हंगामी बागायती दाखवून कमी केला आहे। ही शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे, असा आरोप नाशिकच्या शेतकऱ्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत दिल्लीत झालेल्या बैठकीत केला। तर आता जाणून घेऊयात याचबद्दलची संपूर्ण माहिती। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। केंद्र सरकारच्या भारतमाला योजनेअंतर्गत 1270 किलोमीटरचा सुरत चेन्नई ग्रीनफील्ड प्रकल्प उभारण्यात येत आहे। राज्यातील नाशिक, नगर व सोलापूर या जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे। या प्रकल्पासाठी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, दिंडोरी, निफाड, नाशिक व सिन्नर या 6 तालुक्यातील 910 हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे। पण या भूसंपादनाच्या बदल्यात देण्यात येणारा मोबदला घेण्यास शेतकऱ्यांनी नकार दिला असून थेट महामार्गालाच विरोध केला। जमिनीचा योग्य मोबदला मिळावा या मागणीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने दिनांक 3 सप्टेंबर रोजी खासदार शरद पवार यांची भेट घेतली होती। भूसंपादनाच्या अत्यल्प मोबदल्याबाबत हस्तक्षेप करण्याची मागणी शेतकऱ्यांनी पवार यांच्याकडे केली। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची 2 दिवसात भेट घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन पवार यांनी दिले होते। त्यानंतर नाशिकसह नगर, उस्मानाबाद, सोलापूर येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळांनी पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी दिल्लीत नितीन गडकरी यांची भेट घेत चर्चा केली। त्यानंतर त्यांनी उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत। ही समिती माजी जिल्हाधिकारी शिवाजीराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली असावी अशी सूचना शरद पवार यांनी केल्यानंतर त्याच गडकरींनी मान्यता दिली आहे। 3 महिन्यात सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश गडकरी यांनी दिले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे। तर हा अहवाल सादर झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बाजूने सरकार निर्णय मांडेल का, याबाबत तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।